आवाज पण धरलोय आणि उदबत्ती पण लावलोय आणि ह्या उदबत्तीला आपण इथं लाव, कारण का म्हणजे खूप सारं वालेलं गवत आहे मित्रांनो. ऊन पण आहे, पेटलं तर काय करावं, तिकडं जात आहे आणि इकडं पण जात आहे. इथं त्यापर्यंत थोडं खांदून घेऊन इथं कौली केले आणि इथं कौली केले आणि तिथं मधून बघा पाईप घातले, तिथं पाईप इथं पाईप आणि एकदम कडच्याला बघा तिथं पाईप, म्हणजे 3 नागमोडीला एक एक पाईप, म्हणजे असं 3 पाईप. आणि इथं 4 नागमोडी आहे ते म्हणून इथं एक पाईप, तिथं एक पाईप, तिथं एक पाईप पाणी चाललं बघा. आणि ते तुम्हाला वाटत असेल तेव्हा ऊस एवढं का वालं म्हणून, ते ऊस आधी इथं होतं मित्रांनो. त्याला बुडापासून उपसून मी तिथं ठेवलं आहे, तरी पण म्हणजे पाणी 2 दिवस द्यायला लेट झालं ना, म्हणून ते तसं झालं आहे. आणि तिथं पाईप आणि त्याकडं एक पाईप. सो यूट्यूब फॅमिली, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग सध्या इथं पण नारळ सोलवून घेतलो. आत्ता एक पहिला आहे, अजून 4 आहे त्या. मग आज आहे गुढीपाडवा. मग तुम्हा सर्वांना हॅपी गुढीपाडवा. मग सध्या शेताला मग गावात वगैरे नैवेद्य धरून नारळ पडतात ना, म्हणून नारळ सोलून घ्यायलो आहे. बघ किती पांढरा शुभ्र आहे. अजून 4 सोलून घ्यायचे असे. चला मग सोलून घेतो. बघा माठोल, ह्याला स्क्रू ड्रायव्हर म्हणतात, पण आमच्याकडं माठोल देसी भाषेत, गावठी भाषेत. थांबा. तर मित्रांनो बघा, नारळ सोलून 5च्या 5 ह्या शेताकडे आलो पाणी लावायला. 9 वाजता लाईट आली आणि मी इथं 9:30 वाजता आलो आहे. संपूर्ण पूर्णपणे एक नागमोडी भिजत आली. मग आता बघू कुठं कुठं पाणी गेले. काटे लई आहेत त्याला एक दिवशी. आलं इकडंपर्यंत पाणी, काल लावून गेलो होतो मित्रांनो. मग ह्या 4-5 दिवसात बघा ह्या शेतात त्या पॉवर टिलरनं माती पण लावून घेतली साईडला, म्हणजे पुन्हा एकदा बांधणी करून घेतली ऊसाची. मग त्यानंतर खत पण मारलं बघा. बघ दिसतंय का ते, खत पण मारून घेतलो आहे. आता पाणी चालू आहे. कमीत कमी एक 15 दिवस ब्लॉग मी डेली ब्लॉग बंद केला होता, म्हणजे बंद ठेवला होता. कारण का म्हणजे ते तुम्हाला मी सांगू शकत नाही. मग पाणी हे इथं पुरं आले, अजून लई आहे भरपूर इथं. अजून 1 2 3 अजून 3 नांगोड्या आहेत त्या. मग ते सगळं भिजवायचं आहे. बघा खत सगळीकडे टाकलो आहे. मग आता आधी पाणी लावतो, मग नैवेद्य देतो शेताला आणि म्हसोबाला. मग आपण परत घरी जाऊया. आणि आज एक असं म्हणजे इंटरेस्टिंग, आज एक म्हणजे काय म्हणतात ते, एक गोष्ट बनवतात, एक पदार्थ बनवतात मित्रांनो. त्याला काय काय सामग्री काय तुम्हाला सगळं दाखवतो. आधी पाणी लावूया थांबा. पण इथं काढतो, पाणी चालू आहे. मग पहिल्यांदा हे पाईप काढतो, त्यानंतर त्याला ठेवतो. मग ह्या शेतात मित्रांनो राब, म्हणजे कन्नडमध्ये राब म्हणतात. राब झाल्यापासून अशी सिस्टीम केली बघा. आधी नागमोड्या होत्या ह्या शेतात आणि ही एकदम कडची लावून कवली होती, म्हणजे पाठ होतं मराठीत. कन्नडमध्ये कवली म्हणजे ह्याला तिथं एक कट्टी तिथं एक कट्टी अशा 4 कट्ट्या केल्या होत्या. आणि ह्या साईडला 3 कट्ट्या, म्हणजे इथं 3 नागमोड्या येत्या म्हणून. पण नंतर ना मित्रांनो जसं ऊस मोठं होतं, नंतर आपल्याला पाणी लावायला त्रास होत होता. मग त्यामुळं या वेळेला असं डोकं केलं बघा. इथं त्यापर्यंत थोडं खांदून घेऊन इथं कौली केले आणि इथं कौली केले आणि तिथं मधून बघा पाईप घातले, तिथं पाईप इथं पाईप आणि एकदम कडच्याला बघा तिथं पाईप, म्हणजे
तीन नागमोडीला एक एक पाईप, म्हणजे असं 3 पाईप. आणि इथं 4 नागमोडी आहे ते, म्हणून इथं एक पाईप, तिथं एक पाईप, तिथं एक पाईप पाणी चाललं बघा. आणि ते तुम्हाला वाटत असेल तेव्हा ऊस एवढं का आलं म्हणून. ते ऊस आधी इथं होतं मित्रांनो, त्याला बुडापासून उपसून मी तिथं ठेवलं आहे. तरी पण म्हणजे पाणी 2 दिवस द्यायला लेट झालं ना, म्हणून ते तसं झालं आहे. आणि तिथं पाईप आणि त्याकडं एक पाईप. आता हे सगळं पाणी, हे समजा पाणी कडेपर्यंत गेलं आहे. मग आपल्या आधी पॅन्ट वर करावं लागेल आपल्याला. बघा आता मित्रांनो, ही कडेला गेलं आहे. आत्ता बघून आलो आपण. ह्याला पुढं माती लावलो आहे पाईपाच्या, म्हणजे आत माती खूप बसलो आहे. आणि हे गेलं नाही, ह्याला लावलो आहे बघा. इथं पाईप आहे, पाईपनं पाणी चाललं आहे. आणि हे पण गेलं नाही मित्रांनो, म्हणजे आधी हे 2 गेल्यावर नंतर त्या 2 पाईप खुल्लं केलं की त्या 2 नागमोडीला जातात. आणि इकडचं काय पाणी झालं आहे. मग चला आता नैवेद्य धरू. हात पाय वगैरे तर तिला चिक्क झालं आहे. आणि इथं खदबड पडतं म्हणून, म्हणजे इथली मातली इथे म्हणजे खरडून पुढं जाते म्हणून ह्याला तिथं असं त्याला हे केलं, म्हणजे पुढं असं एक पोतं टाकलं. पोतं गाडी आपण त्या तिथं लावलो आहे, म्हणजे पाणी तिथं असं राऊंड मारून इथं आलो आहे. तर जाऊया. ऊन तर खूप दिवसेंदिवस वाढत आहे मित्रांनो, खूप जास्त. आवाज पण धरलो आहे आणि उदबत्ती पण लावलो आहे. आणि ह्या उदबत्तीला आपण इथं लावू, कारण का म्हणजे खूप सारं आलेलं गवत आहे मित्रांनो. ऊन पण आहे, पेटलं तर काय करावं. तिकडं जात आहे आणि इकडं पण जात आहे. मग आता नारळ फोडून घेतो. बघ कसं आहे नारळ. तर गाईज गाडी घेऊन घरा निघालो आता. आणि इथं बघा गहू रास करायचं मशीन, पंजाब मशीन म्हणतात आमच्याकडं, आले. इथं हो मित्रांनो, आमच्या घरापुढं कडुलिंबाचं झाड आहे. आणि कडुलिंबाची फुलं गुढीपाडवाला येत असतात ना, मग त्यामुळं ते फुलं असं इथं बघा डाळ घेतलो. आणि थोडंसं फुलं अजून थोडं घेतो. आणि ह्याच्यामध्ये गूळ मिक्स करून ह्याला खायचं असते. थांबा बघा, ही अशी फुलं घ्यायची असतात. फुलं लई येतात मित्रांनो. तर मित्रांनो संध्याकाळ झाले, मग आत्ता 4-4:30 वाजली ती. आणि पुढचं वातावरण कसं झालं बा, एकदम ढगाढगा सगळं येत आहे. काल पण असं ढगा झालं होतं मित्रांनो, पाक असं वारं सुटलं होतं, वारं सुटल्यासारखं. आणि सध्या मी बघ कपडे घालून गावात चालू आहे. आज ग्रामदैवतची मोक्षद देवाची पालखी निघते. मग चला जाऊया गाईज. मग इथं देवात आलो आहे, पालखी बांधली बघा. आणि इथं बसली ती सगळी, आपण बाहेर जाऊ. हां हां हे बरे ना, बरे देव बरे देव म्हणतात. तर मित्रांनो, मी दसऱ्याला म्हणजे दसऱ्याला ब्लॉग केला होता. त्या दिवशी पण पालखी निघते ना, म्हणजे ग्रामदेवताची. त्यावेळेला काय झालं मित्रांनो, सगळे व्हिडिओ होते, त्याला एडिट करून मी डाउनलोड केलो व्हिडिओ होते. मग ते म्हणजे एडिट करून डाउनलोड केल्यावर ते बाकी व्हिडिओचं संपलं मग कामं. मग ते सगळे व्हिडिओ डिलीट करण्याच्या नादात मी ते पण व्हिडिओ सिलेक्ट केलो. आणि ते पण टचमध्ये गेलं. आणि मी लगेच टचमध्ये गेलो तर तिथं पण सगळं डिलीट करून टाकलो. असा झाला. परत मी मित्रांनो इंटरनेट हुडकलो, म्हणजे डिलीट केलेले व्हिडिओ कसे डाउनलोड करायचो. मग त्यानंतर प्ले स्टोरवरून एक ॲप घेतला, ते पण करून बघितलो. सगळे व्हिडिओ आले पण ते काय व्हिडिओ आलं नाही. मग त्यामुळे ते अपलोड करणं झालं नाही. समजलं का? ओके ओके ओके. काय जाता बघा, पालखी निघाले. आणि इकडे हलगीचा आवाज बघा.
गाईज मग आता घराकडे निघालोय मित्रांनो. मग तिकडं आबा आलंय, थंड थंडगार असं वारा इकडं यायला लागलाय. मग चाललोय. खूप तिथं खूप सारे लोक होते मित्रांनो. आवाज पण हलकी चाललं खूप जास्त होता. त्यामुळं मी खूप काही बोललो नाही, फक्त व्हिडिओची क्लिप बनवलो आणि ते आजच्या ब्लॉगमध्ये ॲड करणार आहे. हा ब्लॉग तुम्ही उद्या बघा. मग सध्या फिलहाल मी हा ब्लॉग इथे चिकन करतो. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.